हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल अद्विक मॉममध्ये. तर आज आपण बोलणार आहोत एक खास गोष्टीबद्दल. ते म्हणजे आपल्या चांगल्या सवयी आणि त्या लावण्यासाठी आपल्याला 21 दिवस त्या कराव्या लागेल. तरच ते शक्य होईल आणि आपण आपल्या लाईफमध्ये खूप मोठा चेंज आणू शकतो. आपल्या डेली लाईफमध्ये आपण खूप छान चांगला बदल घडवू शकतो. एक हाऊसवाईफ म्हणून आपली जबाबदारी खूप असते. आपलं घर, आपले मुलं, आपले कुटुंब, आपली रोजची तीच ती कामं, आपली बिझी लाईफ आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं आहे का, की या सर्व बिझी लाईफमध्ये आपल्या या रोजच्या गडबडीमध्ये आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. आपल्याला स्वतःहून असं कोणी काही म्हणणार नाही, की तू तुझ्यासाठी वेळ घालव किंवा मग हे तू तुझ्यासाठी कर. तर असं आपल्याला कोणीही येऊन म्हणणार नाही. त्याच्यामुळं आपल्यालाच आपल्यासाठी वेळ काढावा लागतो. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे, की या सर्व चांगल्या सवयी आपण लावायला हव्यात, जेणेकरून जास्तीत जास्त वेळ आपल्या स्वतःसाठी आपल्याला मिळेल आणि आपण त्या वेळेमध्ये आपल्याला ज्या गोष्टी आवडते किंवा ज्या गोष्टी आपण आपल्या स्वतःसाठी करायला पाहिजे त्या आपण करू शकू. मीही अशीच होते. सकाळी उठलं की आपली तीच ती कामे आणि रोज मी ठरवत असायची की आज एक्सरसाइज करायची किंवा मग आज मी हे काम करणार एक्स्ट्राचं किंवा मग मी आज स्वतःसाठी हे करणार. बट असं कधीही होत नव्हतं, कारण दिवसातले तासच शिल्लक राहत नव्हते. जसं तुम्हाला शेअर केलं होतं की मी कोचिंग क्लासेसमध्ये जात असते, ट्युशन्स घेते. तर त्याच्यामुळं 5 कसे वाजून जातात हे मला कळतच नव्हतं. त्याच्यामुळं माझ्या स्वतःसाठी मला वेळच मिळत नव्हता. असं सर्वांसोबत होते, तुमच्यासोबतसुद्धा होत असेल. आणि आपण प्रत्येक नवीन वर्षी हे सर्व ठरवतो की असं करायचं. बट आता नवीन वर्ष तर येणारच आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अब, असं काहीसं. तर म्हणूनच मी नवीन वर्षाची वाट न बघता डिसेंबरमध्येच हे रुटीन चालू करायचं ठरवलं. तर आज आहे माझ्या चांगल्या सवयी लावण्याचा पहिला दिवस आणि 21 दिवस कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. हे मी नाही तर सायन्स सांगतं. सायन्स म्हणतं की 21 दिवस जर आपण कोणतीही गोष्ट सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवून केली तर ती आपली सवय बनते. त्याच्यामुळं कोणतीही तुम्हाला सवय लावायची असेल किंवा काहीही करायचं असेल तर 21 दिवस ती करावी लागते. त्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची सवय होऊन जाते. आणि मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की या चांगल्या सवयीमुळं माझ्या लाईफमध्ये कोणता चेंज झाला, माझ्या डेली रुटीनमध्ये कोणता चांगला नवीन बदल झाला, हे नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर रोजच्या उठण्यापेक्षा आज मी 1 तास लवकर उठले होते. तसं मी रोज 7:30ला उठते. रोज मी ठरवत होती की 6ला उठायचं. बट थंडीमुळे आणि काय होतं की मी दिवसभर काम करते, दिवसभर आराम करत नाही आणि संध्याकाळी माझे क्लासेस असतात. त्याच्यामुळं मी कंटाळा करते उठायसाठी. पण आता मी ठरवलेलं होतं की 1 तास आधी उठायचं. म्हणून मी आज सकाळी 6:30 वाजता उठले. त्यामुळे जो घरात छोटा-मोठा पसारा असतो सकाळी उठल्यानंतर, जसं की अद्विकचे टॉयज वगैरे, आपलं सोफ्याचे कवर साफ करणे आणि हा जो सर्व पसारा असतो हा आवरायसाठी मला वेळ मिळाला आणि स्वतःसाठी एक्सरसाइज करायसाठी पण छान असा मस्त निवांत वेळ मिळाला. त्यानंतर मी छोटीशी आजचा पहिला दिवस असल्यामुळं जास्त नाही पण थोडीशी एक्सरसाइज करून घेतली. आणि कारण कोणतीही गोष्ट आपल्याला स्टार्ट करायची असते तर पहिल्याच दिवशी सर्व करावं नाही लागत. हळूहळू त्या गोष्टीची सवय होते. त्याच्यामुळं हळूहळू आपल्याला एक एक्सरसाइज ॲड करावी लागणार. तर मस्त मी निवांत असा शांत बसून छान मग एक्सरसाइज वगैरे करून घेतली. ॲक्च्युली माझे मिस्टर रोज सकाळी उठून फिरायला जातात. ते योगासुद्धा करतात आणि त्यांचं खूप दिवसाचं चाललेलं होतं की तू पण करत जा.
पण माझा आज उद्या करू करू तो दिवस निघतच नव्हता. बट आज छान वाटलं. त्याच्यानंतर मला एक्सरसाइज केल्यानंतर दिवसाची सुरुवात सकाळी झाल्यामुळं मला खूप छान फ्रेश फील होत होतं. दिवस पहिलाच होता. ही माझी एक चांगली पहिली सवय. दुसरी सवय म्हणजे रोज सकाळी मी कोमट पाणी प्यायचं ठरवलेलं होतं. तर रोज सकाळी ग्लासभर कोमट पाणी प्यायचं. त्याच्यामुळे आपल्या गळ्यालासुद्धा आराम मिळतो आणि छान वाटतं. तर ही माझी दुसरी सवय. हे चहा घेत नाहीत, बट मला चहाशिवाय होत नाही. त्याच्यामुळं मग मी माझ्यासाठी रोज चहा करून घेते आणि कोमट पाणी आम्ही दोघे पण पितो आणि ॲक्च्युली ही सवय मला त्यांच्यामुळेच लागलेली आहे. मस्त छान अद्रक टाकून चहा बनवून घेतला आणि सकाळचा जो वेळ असतो तर या टाईमला अद्विक हा उठायचा असतो. त्याच्यामुळं हे पण बाहेरून वॉक करून वगैरे आलेले होते. त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनीसुद्धा मस्त असा मस्त असं कोमट पाणी पिऊन घेतलं आणि मी माझा चहा पण घेऊन घेतला आणि सोबतच आमच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात, हाच वेळ असतो तो आमच्यासाठी क्वालिटी टाईम असतो आणि त्याच्यानंतर तर मग आपापले कामं सुरू होऊन जातात. आता मला यांच्या हाती मोबाईल दिसला म्हणून आठवलं, की सर्वात मोठं कारण ते म्हणजे आहे आपलं मोबाईल. तर मोबाईलमुळं आपल्याला काही आपला जो टाईम आहे तो मॅनेज करता येत नाही. कारण माझ्यासोबतसुद्धा असंच होतं, की एकदा आपण मेसेज आला किंवा मग कोणी काय स्टेटस ठेवलं किंवा कोणी काय स्टोरी ठेवली हे बघायसाठी मोबाईल हाती घेतो आणि बस आता 2 मिनिट बघणार आहोत असं म्हणून अर्धा तास कधी निघून जातो स्क्रोल करता करता आपल्याला माहितीही पडत नाही आणि मग तेवढाच वेळ आपल्याला कामासाठी डिले होतो आणि मग सगळी आपली धावपळ उडते. त्याच्यामुळं मी ठरवलं की जोपर्यंत आपले काम होत नाही तोपर्यंत मोबाईल हाती घ्यायचा नाही. ऑब्व्हियसली मोबाईल हा सर्वच बघतात, बट असं करून बघा आणि मी सुद्धा असं केलं. त्याच्यामुळं मला खरंच त्यात जी माझी कामे लेट होत होती ती माझी लवकर झाली आणि जो मी ज्यूस हा आता 15 ते 20 दिवसापासून मी हा आवळ्याचा ज्यूस घेत आहे. मी हा ज्यूस अद्विकला स्कूलला पाठवल्यानंतर घेत होती. बट आज माझं लवकर उठल्यामुळं काय झालं की तो शाळेत जायच्या आधीच आम्ही हा ज्यूस वगैरे पण बनवून घेतला. सोबत साईड बाय साईड त्याचा नाश्तासुद्धा बनवून घेतला. तुम्हाला तर माहिती आहे हिवाळ्यामध्ये हेअरफॉलसारखे प्रॉब्लेम सुरू होतात. तर माझा पण हेअरफॉल होत होता आणि मला अक्षरशः टेन्शन आलेलं की काय करायचं आणि ते डॉक्टरकडे जाऊन किंवा मग बाकी आपण जे रील्स पाहतो त्यांच्या थ्रू काही बोलावून याच्यावरती माझा काही विश्वास नव्हता. त्याच्यामुळं मग मी नॅचरलीच काही गोष्टी करायच्या ठरवल्या. त्याच्यासाठी मग आवळा हा तर आपल्यासाठी चांगलाच असतो तुम्हाला तर माहिती आहे आणि सोबतच बीट ते स्किनसाठी तर असतं, सोबतच केसासाठी पण असतं आणि मेन म्हणजे हिमोग्लोबिन पण वाढतं. तर खूप सगळे फायदे असतात आणि या गोष्टीसाठी करायला काही खर्च लागत नाही आणि काही थोडा वेळ लागतो जो आपण आपला जर टाईम व्यवस्थित मॅनेज केला तर काढू शकतो. तर त्याच्यामुळं मी ठरवलं की हा ज्यूस पण रेग्युलर घ्यायचा. ही पण माझी तिसरी सवय. तर ही पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि एक तेल बनवलेलं आहे नॅचरल. तर ते तेलाची रेसिपी मी एकदा शेअर करेल. बट मी आता ते जवळपास 4 ते 5दा लावलेलं असेल आणि खरंच माझा हेअरफॉल कमी झालेला आहे. अक्षरशः बंद नाही पण कमी झालेला आहे. मला तरी असं वाटते की मी जर ते तेल कंटिन्यू 1-2 महिने यूज केलं तर माझा हेअरफॉल बंद होणार. तर तुम्हाला जर हवं असेल ती रेसिपी तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी नक्की ती शेअर करेल. बघा, आम्ही स्वतःसाठी टाईम घालवला आणि माझे जे काही कपडे होते कालचे ते त्यांच्या घड्या करून मी ते कबर्डमध्ये सुद्धा लावून दिले आणि हे सर्व माझा अद्विक स्कूलला जायच्या आधी झालेलं होतं. अद्विकसुद्धा उठलेला होता. बघा मी सकाळी मी तुम्हाला माझ्या गॅलरीचा व्ह्यू दाखवते. तर असं काहीसं छान मस्त हवा चाललेली होती आणि खूप छान मस्त फुलं आलेले होते आणि बघा किती सुंदर छान असं मस्त प्रसन्न वाटतं आणि सोबतच मंदिरात लोकसुद्धा येत असतात. त्याच्यामुळं मंदिराचा तो घंटाचा आवाज तो सुद्धा आमच्या घरात येत असतो. बघा इथेच मंदिर आहे, शिव मंदिर, एकदम प्रसन्न वाटतं आणि ही आमची दुसरी गॅलरी.
अद्विकचा ब्रश चाललेला होता. तो त्याचा ब्रश स्वतःच हाताने करतो आणि ही खूप चांगली सवय आहे त्याची. आणि सुट्टी असो की काही असो, त्याला ब्रश केल्याशिवाय करमत नाही. आणि नंतर मी काय सगळं त्याचं टिफिन वगैरे सर्व भरून घेतलं, बॉटल वगैरे भरून घेतली आणि जो काही छोटा मोठा पसारा होता तोसुद्धा गॅसच्या ओट्यावरचा आवरून घेतला. तोपर्यंत त्याचे बाबा त्याला रेडी करत होते आणि रोजच ते त्याला रेडी करतात. मी फक्त त्याची अंघोळ वगैरे घालून देते, टिफिन बनवून घेते, पण बाकी त्याचे जे कपडे घालणे आहे, शूज, सॉक्स हे सगळं त्याचे बाबाच त्याला रेडी करून देतात. तो म्हणाला की आई मला पॉपकॉर्न पाहिजे, तर त्याच्यामुळे मी त्याला थोडे पॉपकॉर्न वगैरे करून दिले. ते त्यांनी खाऊन घेतले आणि टाईम शिल्लक होता 10 मिनिट, तर त्याच्यामुळं मी गॅस ओटा वगैरे सगळं पुसून घेतला आणि सगळं क्लीन करून घेतलं. भांडे वगैरेसुद्धा घासून घेतले आणि अद्विक गेला स्कूलमध्ये. त्याला स्कूलमध्ये सोडायला आम्ही दोघे पण जातो, बट आणायला मीच जाते. आणि तो आल्यानंतरचं माझं हे काम की झाडून टाकणे, घर पूर्ण पुसून टाकणे, अंघोळ करणे, पूजा करणे आणि स्वयंपाक वगैरे बनवणे. तर आज मस्त अशी आलूंग्याची भाजी बनवलेली होती. पोळ्या, वरण, भात सगळा स्वयंपाक झालेला होता आणि यांनासुद्धा ड्युटीवर जायचं होतं, तर यांना मी ताट वगैरे वाढून दिलं. यांनी मस्त जेवण करून घेतलं. अद्विकचा स्कूल टायमिंग 12:30 वाजेपर्यंत आहे, तर 12:30 वाजता मी त्याला रोज घ्यायला जाते आणि आल्यानंतर तो त्याच्या हाताने सॉक्स वगैरे काढून शूजमध्ये ठेवून शूज व्यवस्थित लावून देतो आणि ही त्याची चांगली सवय आहे. आणि त्याच्यानंतर मग आज ना खूप त्यामागे मी फ्रेम शेअर केलेल्या होत्या, तर त्या खूप दिवसाच्या पडून होत्या. तर आज ते काका आलेले होते, एक दादा, त्यांनी त्या फ्रेम्स वगैरे लावून दिल्या आणि अद्विकला ते नवीन दिसलं, त्याच्यामुळे त्यांनी मला दाखवल्या आणि त्याच्यानंतर त्याचे कपडे वगैरे मस्त चेंज वगैरे करून दिले आणि माझी सर्व कामे आटोपलेली होती आणि दुपारचा जो वेळ होता तो माझ्यासाठी मला निवांत घालवता येत होता. मी मला जे आवडते ते या वेळेमध्ये करू शकणार होते आणि त्याचाच मला खूप जास्त आनंद होता. या वेळेमध्ये मला मस्त त्याच्याशी गप्पा करता करता त्याच्या स्कूलमध्ये काय काय झालं, कोणतं होमवर्क आहे, हे सर्व आमच्या गोष्टी चाललेल्या होत्या. हे जे ड्रेस आहे हे मी फर्स्ट क्रायवरून बोलावलेले होते आणि खूप मस्त आहे. आणि हा आमचा मटकू की त्याला तो ड्रेस खूप आवडतो, कारण त्याला डायनासोर खूप फेवराईट आहे आणि सोबतच त्याला सॉक्ससुद्धा घालायचे असते. तर हे त्याचं रोजचं असतं, कबर्डमधले कपडे काढणे आणि सोबतच त्याच्यासोबत सॉक्स काढणे, हे सर्व तो घालून मागतो. त्यानंतर आपण तर आपली स्वतःची काळजी थोडी तर घ्यायलाच हवी. त्याच्यामुळं मी थोडी माझं बेसिक स्किन केअर करून घेतले, जसं की टोनर वगैरे लावून घेतले आणि हे एक सिरम आहे माझ्याकडे, तर हे सिरम पण अप्लाय करून घेतले. आतापर्यंत मी कधीही सिरम वगैरे अप्लाय केलेलं नाही आहे, फर्स्ट टाईम मी अप्लाय करत आहे. तर बघते मला काय रिझल्ट मिळतो आणि तुमच्याशी पण नक्की शेअर करेल. पहिले टोनर अप्लाय करावं लागते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती सिरम लावावं लागते आणि हे ॲब्सॉर्ब होईपर्यंत थोडा तरी वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग लोशन वगैरे लावून घ्यायचं आणि बस. बाहेर जायचं असेल तर त्याच्यावरती पावडर वगैरे लावून घ्यायचं आणि एवढं केलं तरी फ्रेश वाटतं. सर्व रेडी झाल्यानंतर एक गोष्ट तर मॅन्डेटरी आहे, ती म्हणजे टिकली. आणि टिकली मी भलेही ती पडल्यानंतर पुन्हा मी क्लासला जायच्या वेळी लावते, बट जेव्हा मी फर्स्ट टाईम रेडी होते तेव्हा मी टिकली मात्र लावतेच. आता सर्व माझं घर आवरून झालेलं आहे, ऑल चकाचक तुम्ही बघू शकता. आणि अद्विकचं हे असं खेळणं चाललेलं आहे मस्त. हाय अदू, हाय कर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.